चोपडा तालुक्याच्या अवघ्या 10-12 किलोमीटर असलेल्या चौगाव गाव व या चौगाव गावापासून किमान 2 किलोमीटर अंतरावर असलेला हा सातपुडा पर्वत आणि या सातपुडा पर्वतामध्ये विजयगड हा 12व्या शतकातील विजयगड हा मानला जातो। या विजयगडाच्या जो पायथ्याशी आपण आज आलेलो आहोत। या ठिकाणी हेमाडपंथी महादेवाच्या मंदिराचे काही अवशेष या ठिकाणी नुकतेच सापडलेले आहेत। त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत निसर्गप्रेमी विश्रामतेले आहेत। आपण त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊ। भाऊ, हे जे विजयगडाच्या ज्या पायथ्याशी जे महादेवाचं हेमाडपंथी मंदिर होतं, तर त्या मंदिराचे जे काही अवशेष सापडले हे नेमके कसे सापडले? या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवलिंग एका आदिवासीला दिसली होती। त्या हिशोबाने आम्ही शिवलिंगाचा शोध घेत असताना आम्हाला या ठिकाणी चौगाव किल्ला अर्थात विजयगड या 12व्या शतकातील अहिरांच्या काळातील हा किल्ला याच्या पायथ्याशी एक मंदिराचे अवशेष सापडले। त्यात विशेष म्हणजे नंदी किंवा हेमाडपंथी मंदिराचे अवशेष, बांधकामाचे असतील, नक्षीदार काम असेल, यावरून या ठिकाणी त्या काळी एखादं शिवलिंग आपलं महादेवाचं हेमाडपंथी मंदिर असावं असा अंदाज येतो। आपण आज विजयगडाच्या जे पायथ्याशी आलो आहेत, हे जे पुरातन विभागाला या संदर्भात आपण काही माहिती पुरवली आहे का? याबाबत आपण पुरातत्व विभागाला इथे फोटो किंवा इतिहासाची आपला किल्ल्याच्या संक्षिप्त इतिहास ही माहिती पुरवली, पण अद्याप या किल्ल्याची पुरातत्व विभागाला नोंद नाही आहे। पण पुरातत्व विभागाचा या विषयावर अभ्यास चालू असल्याची माहिती पुरातत्व विभागाकडून मिळते। भाऊ, आता आपण जो येताना बराचसा हा सातपुडा पर्वत आहे, या येताना बरेचसे खडतर रस्ता आहे। या संदर्भात जे विद्यमान आमदार महोदय आहेत चंद्रकांत सोनवणे, यांच्याकडे निधीसाठी काही पाठपुरावा केला आहे का? निधीसाठी आम्ही अण्णासाहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे आणि नुकतंच या किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला असून पर्यटन विभागाने 2 कोटी रुपये मंजूर झाल्या असल्याची माहिती अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे दिलेली आहे आणि लवकरच या कामाचा शुभारंभ होईल अशी माहिती अण्णासाहेबांकडून मिळालेली। या विजयगडावर आपण पाहू शकतो की जे शिवप्रेमी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर इथं साफसफाई करण्यासाठी येत असतात, परंतु त्यांना यायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही। या संदर्भात आपण काय सांगाल? खरं म्हणजे किल्ला रस्त्यामुळे सुरक्षित झालेला आहे। कारण कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही स्थळाला जायला आधी रस्ता हा महत्त्वाचा विषय असतो, म्हणून रस्ता बनणं, पिण्याचे पाणी आणि नुकतंच मागे या ठिकाणी भक्तिनिवास मंजूर झालेलं होतं जिल्हा नियोजनमधून, पण अद्याप त्याचं कुठलंही भूमिपूजन किंवा कुठलेही प्रोसेस सुरू झालेली नाही आहे। आपण पाहू शकतो की विजयगडाच्या पायथ्याशी हे जे हेमाडपंथी मंदिराचे जे अवशेष सापडले आहेत, याचे पुरातत्व विभागाकडे त्यांनी पाठपुरावा केला आहे, परंतु या जे इतिहासकालीन या ज्या काही वस्तू आहेत त्याचं जतन करणं फार महत्त्वाचे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।